विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 7th मॅथमॅटिक्स डायरेक्ट अँड इनव्हर्स प्रपोर्शन यामधील पार्टनरशिप हा घटक आणि प्रॅक्टिस सेट 39 यामधील महत्त्वाचे प्रश्न पाहूयात लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप, the concept of partnership and the meaning of partnership. When starting a business or any company, money is required for office staff, raw material, so many works, and this amount is called the capital. म्हणजे एखादी जर समजा आपल्याला फॅक्टरी चालू करायची आहे, समजा एखादी कंपनी चालू करायची आहे, आणि जर समजा एखादी कंपनी चालू करत असताना जो काही स्टाफ लागणार आहे, स्टाफ किंवा जी काही ऑफिस आहे, ऑफिस किंवा रॉ मटेरियल, तर हे सगळं करत असताना एखादा कारखाना आपल्याला सुरू करायचा आहे, तर या सर्व गोष्टी रिक्वायर्ड करतात आपल्याला, आणि यासाठी भरपूर असा पैसा लागतो. जो पैसा गुंतवला जातो किंवा जी काही कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जातो सुरुवातीला, जो खर्च केला जातो त्यालाच कॅपिटल असं म्हणतात. यालाच मराठी भाषेमध्ये भांडवल असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये कॅपिटल आणि मराठीमध्ये भांडवल. तर एखादी कंपनी किंवा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी, टू स्टार्ट अ बिझनेस ऑर एनी एंटरप्राइजेस और अ फॅक्टरी, सम कॅपिटल आर नीड्स. हाऊ टू कलेक्ट दिस कॅपिटल टू मेक अ ग्रुप ऑफ अँड इन्व्हेस्ट द मनी. म्हणजे या मोठे जे उद्योग आहे त्याच्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा कसा उभारला जातो, तर मग एक किंवा दोन व्यक्ती किंवा अनेक व्यक्तीचा समूह एकत्र येऊन हा पैसा एकत्र केला जातो. तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व एखादा उद्योग म्हणजे पार्टनरशिप नेमकं कशी तयार होते, भागीदारी कशी तयार होते. समजा दोन मित्र आहेत, ए अँड बी, टू फ्रेंड्स, तर या दोघ जणांनी मिळून त्यांचा पैसा गुंतवला. एकत्र पैसा आल्यानंतर याचं एक जॉईंट अकाउंट काढलं जातं बँकेमध्ये, जॉईंट अकाउंट. ते हे फॅक्टरीच्या नावानं असतं किंवा त्या उद्योगाच्या समूहाच्या नावानं असतं, आणि या जॉईंट खात्याच्या द्वारे या फॅक्टरीचा पूर्ण कारभार केला जातो. हे करत असताना जो काही याच्यामध्ये प्रॉफिट किंवा लॉस होतो, म्हणजे एखादा व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो. सपोज दॅट ए इन्व्हेस्टेड 10,000 रुपीज अँड बी 20,000 रुपीज, अँड आफ्टर इन्व्हेस्टिंग, आफ्टर 1 year 3,000 प्रॉफिट ह्याव. म्हणजे 1 वर्षानंतर काय झालं, ए नी 10,000 रुपये गुंतवले, बी नी 20,000 रुपये गुंतवले. 1 वर्षानंतर 3,000 रुपये नफा झाला. आता 3,000 रुपये नफा, आता ए किती घेईल आणि बी किती घेईल, किंवा ए ला किती येईल, बी ला किती येईल. तर साधं जनरल कॅल्क्युलेशन असं आहे, ए नी 10,000 गुंतवले, त्याच्या दुप्पट बी ने गुंतवलेला आहे. म्हणजे जेवढी गुंतवणूक आहे किंवा जेवढं कॅपिटल आहे त्याच्या प्रमाणामध्ये, त्याच्या गुणोत्तरातच नफा मिळतो. म्हणजे या ठिकाणी एचा नफा हा 1,000 रुपये असेल आणि बीचा नफा हा 2,000 रुपये असेल. तर हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 3,000 रुपये नफा झाला होता, तो ए आणि बी ला त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणामध्येच मिळतो. म्हणजे प्रॉफिट जरी झालं
तरी याच पद्धतीनं समजा उद्या लॉस जर झाला असता 3,000 लॉस जरी झाला असता तरी ए चा लॉस हा 1,000 आणि बी चा लॉस हा 2,000 झाला असता. म्हणजे थोडक्यात इथे या ठिकाणी हे सांगायचं आहे, द प्रॉफिट मेड ऑर द लॉस इन्क्युर्ड इज शेअर्ड बाय द पार्टनर इन द प्रपोर्शन टू द मनी इच वन हॅज इन्व्हेस्टेड. म्हणजेच त्या भांडवलासाठी किंवा त्या व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक होती, ज्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवलेलं होतं, त्याच प्रमाणामध्ये व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा यांचं वाटप केलं जातं. तर हे अतिशय सिंपल थीम आहे. या थीमच्या आधारेच आपल्याला प्रॅक्टिस सेट 39 मधील काही महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर नेमकं प्रश्न कशी सोडवायची, नेमकी थीम काय आहे समजून घेऊयात लगेच. हिअर द प्रॅक्टिस सेट 39 सराव संच 39 यामधील जो पहिला प्रश्न आहे, इंग्रजी माध्यमातून जर तुम्ही वाचत असाल तर प्रश्न असा दिलाय पहा. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज in the ratio 4:5 and the bought a plot of land. After some year they sold it and a profit of 20%. What is the profit each of them got? म्हणजे या ठिकाणी जो प्रश्न आहे, सुरेश अँड रमेश बॉट अ प्लॉट इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज इन द रेशिओ ऑफ 4:5 and after some years they sold it. म्हणजे तो प्लॉट त्यांनी काही वर्षानंतर विकला. तर थोडक्यात काय, सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये 4:5 या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली. काही वर्षानंतर त्यांना 20% प्रॉफिट झालं. तर त्यांच्या प्रॉफिटचा रेशो काय असेल? तर सिम्पली अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल, या ठिकाणी जे कॅपिटल आहे म्हणजेच भांडवल 1,44,000 and the ratio of Suresh and Ramesh capital ratio is equal to 4:5. 20% profit means 1,44,000 into 20% means 20/100. So is equal to 0 0 cancel, 0 0 cancel, and 2 multiplied by 14,400, so it's become 18,800 rupees. 28,800 rupees. So this is the total profit. ₹28,800 हे त्यांचा एकूण नफा झाला असेल. 20% नफा झालेला आहे, तो आहे ₹28,800. देन द प्रॉफिट ऑफ इच. आता ह्या प्रत्येकांचं जर प्रॉफिट काढायचं असेल, जर त्यांचं प्रॉफिट रेशो ऑल्सो हा आहे कॅपिटल रेशो म्हणजे भांडवलाचा किंवा गुंतवणुकीचा रेशो आहे, त्यांचं प्रॉफिट रेशो काय असेल? मग प्रॉफिट रेशो इज इक्वल टू 4:5 मीन्स सुरेश in multiple of 4x and Ramesh is equal to 5x. So total profit is equal to 4x plus 5x means 28,800
is equal to 9x. So x is equal to 28,800 divided by 9. तर या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. 9 1 चा 9, 9 3 चा 27, रिमेन्स 1, 9 2 चा 18 and 2 0. So x is equal to 3200. Means the profit in the multiple of x. So Suresh profit is equal to 4x is equal to 4 into 3200 multiplication 0 0, 4 2 चा 8 and 4 3 चा 12, means 12,800. And Ramesh profit is equal to 5x is equal to 5 into 3200, means 5 0 0, 5 2 चा 0, carry 1, 5 3 चा 59 1 16. So profit of Ramesh 16,000, profit of Suresh 12,800. तर या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकता. अतिशय सहज सोप्या पद्धतीनं समजून घ्या. जे काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा रेशो असेल तोच रेशो प्रॉफिट किंवा लॉसचा असतो. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. द क्वेश्चन नंबर 2 इज Virat and Samrat together invested 15,000 and 1,20,000 rupees to start a business. They suffered a loss of 20%. How much loss did each of them incur? तर पहा या ठिकाणी दुसरा जो प्रश्न सांगितलेला आहे, विराट व सम्राट यांनी अनुक्रमे 50,000 रुपये आणि 1,20,000 रुपये गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला. तर प्रत्येकाला किती तोटा झाला? तर पहा, विराट आणि सम्राट. विराटने गुंतवणूक केलेली आहे 50,000 रुपये आणि सम्राटने गुंतवणूक केली आहे 1,20,000 रुपये, 1,20,000. So they have 20% loss. So total loss is equal to, here total investment सुरुवातीला काढूया आपण. एकूण इन्व्हेस्टमेंट 1,70,000. So 20% loss is equal to 1,70,000 into 20/100. 0 0 cancel, 0 0 cancel, and 2 into 17, 34,000. This is a total loss. So the percentage of loss as their capital investment, म्हणजे जे काही लॉसचं जे काही त्यांचं गुणोत्तर आहे ते त्यांच्या भागीदारीच्या प्रमाणात असेल. आणि ते नेमकं किती असेल हे जर समजून घ्यायचं असेल आपणास, तर या ठिकाणी ते त्यांची गुंतवणूक जी आहे, रेशो म्हणजेच गुणोत्तर काढायचं असेल आपणास, तर या ठिकाणी पहा 15,000 upon 120,000. 30 30 cancel, 0 0 cancel, means Virat and Samrat ratio 5:12, means Virat loss is equal to 5x and Samrat loss is equal to 12x. Means as the investment ratio, same the profit or loss ratio. So here 5x plus 12x is equal to 34,000. 17x is equal to 34,000. So x is equal to 34 divided by 70. 70, 72 चा 34 and 1230 as it is. So x is equal to 2000.
means the Virat loss (5x) is equal to 5 into 2000, so is equal to 10,000 rupees, and Samrat loss is equal to 12x is equal to 12 into 2000, so is equal to 24,000 loss. In this way we solve the loss of विराट अँड सम्राट. म्हणजे या पद्धतीने आपण विराट आणि सम्राटचा लॉस किती झाला किंवा किती होणार आहे हे या ठिकाणी शोधू शकलो. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. द क्वेश्चन नंबर 3 इज श्वेता, पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादरी व टॉवेल विकण्याचा व्यवसाय 80,000 रुपये गुंतवून सुरू केला. त्यापैकी श्वेताचे भांडवल 30,000 रुपये होते, पियुषचे 12,000 रुपये होते. त्यांना वर्षाखेरीस 24% नफा झाला. तर नचिकेतची भागीदारी किती आणि नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती? मीन्स हिअर द श्वेता, पियुष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 18,000 rupees and started a business of selling sheet and towels from Solapur. Shweta share of the capital 30,000 rupees, Piyush 12,000. At the end of the year they had made a profit 24%. What was Nachiket investment and what was his share of the profit? त्या ठिकाणी तिघांनी मिळून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. यामध्ये श्वेता, पियुष आणि नचिकेत. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 18,000. यामध्ये आपल्याला श्वेता आणि पियुषची इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. तर नचिकेतची इन्व्हेस्टमेंट जर काढायची असेल, नचिकेत इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 80,000 मायनस श्वेता इन्व्हेस्टमेंट 30,000 मायनस Piyush 12,000. So subtraction of these 18,000, 30 means remains 50. 50 minus 12, 38,000. इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत और नचिकेत कॅपिटल. तर नचिकेतची गुंतवणूक आहे 38,000 रुपये. आता यांच्या गुंतवणुकीचं जर आपण गुणोत्तर पाहिलं किंवा जर प्रमाण पाहिलं तर पहा, श्वेता, पियुष आणि नचिकेत. श्वेता 30,000, Piyush 12,000 and Nachiket 38,000. If we divided by all threes in 1,000 remains 30, 12 and 38. Then divided by 2 we get 15, 6 and 19. These are the ratio of their profits. म्हणजे त्यांच्या प्रॉफिटचा रेशो 15, 6 and 19x या पद्धतीने राहील. सपोज लेट प्रॉफिट इन x प्रपोर्शन, म्हणजे प्रॉफिट जे आहे ते एक्सच्या प्रमाणात आहे. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, श्वेता प्रॉफिट इज इक्वल टू 15x, Piyush profit is equal to 6x, Nachiket profit is equal to 19x. So total profit made by them 24%. So total profit
इज इक्वल टू 18,000 into 24%, so 20 cancel, and here remain 800 into 24, so 8 into 4 32, carry 3, 8 into 2 69, 319 and 00, so total profit 19,200. So we find the value of total profit 15x plus 6x plus 19x is equal to 19,200. So it's addition of all these. 40x is equal to 19,200. So x is equal to 19200 upon 40, 00 cancel, 4 ones are 4, 4 fours are 16, remains 3, 4 8s are 38 and 0. So x is equal to 480. So profit of, तर या ठिकाणी आपल्याला जे प्रॉफिट विचारलेलं आहे ती विचारलेलं आहे नचिकेतचं. नचिकेत प्रॉफिट इज इक्वल टू 19x is equal to 480 into 19. So after multiplication of this, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 480 आणि 19चा गुणाकार करावा लागेल. तर 480 गुणिले 19 जर केलं तर या ठिकाणी 9,120 रुपीज प्रॉफिट. So Nachiket invested, investment of Nachiket 38,000 and their profit 9,120 rupees. So in this way we find out the profit of Nachiket and the partnership of Nachiket amount. Now we next the question number 4. Question number 4 is A and B shared a profit 24,500 rupees in the proportion of 3:7. Each of them have 2% of his share of the profit to the soldiers welfare fund. What was the actual amount given to the fund by each of them? म्हणजे अ आणि ब नी मिळून 24,500 रुपये नफा 3/7 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली. तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार अ आणि ब यांनी जे नफा वाटून घेतलेला आहे तो आहे 3h. नफा हा x च्या प्रमाणात आहे किंवा पटीत, इन द रेशो ऑफ x. सो a is equal to or a is equal to 3x and b म्हणजेच b is equal to 7x. So total profit 3x plus 7x is equal to 24,500. So 10x is equal to 24,500. So x is equal to 24,500 divided by 10, 0 cancel. So here the value of x is equal to 2,450 rupees. So profit of A चा जो नफा झालेला आहे तो किती आहे? 3x is equal to 3 into 2450. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 गुणिले 2,450 करावं लागेल. म्हणजे उत्तर येईल 7,350 रुपये. प्रॉफिट ऑफ ए. देन त्याने जो म्हणजे कल्याण निधी दिलेला आहे, जो काही प्रॉफिट आहे त्याच्या 2%,
म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, सैनिक कल्याण निधी 2% म्हणजे 7,350 गुणिले 2/100. तर या ठिकाणी आपल्याला हे एक शून्य कट झालं. त्यानंतर आपण गुणाकार करून घेऊयात किंवा या ठिकाणी भागाकार करूयात. बे एक बे, बे पंचे 10, 5 न 735 ला भागूयात. 5 एक 5, 5 एक 5, 2 उरले 23 होईल. 5 चोक 20, पुन्हा 3 उरले 35 होईल. आणि या ठिकाणी 5 7 35 म्हणजेच 147 रुपीज. मीन्स एनी जो काही निधी दिलेला आहे सैनिक कल्याण निधी, ती रक्कम आहे 147 रुपये. त्यानंतर आपण पाहूया बीचा नफा. बीचा नफा बरोबर 7x म्हणजे 7 गुणिले 2450. जर आपण हा गुणाकार केला 2450 गुणिले 7 तर तो येईल 17,150 रुपये. आणि या ठिकाणी सैनिक कल्याण निधीचा जर विचार केला, सैनिक कल्याण निधी 2% इज इक्वल टू 17,150 गुणिले 2/100. शून्य शून्य कटलं, बे एक बे, बे पंचे 10, 5 एक 5, 5 त्रिक 15, 2 उरले 21 होईल. 5 चोक 20, 1 उरलं, 5 त्रिक 15 मीन्स 343 रुपीज. तर 343 रुपये सैनिक कल्याण निधी हा बी ने दिला असेल. तर या पद्धतीने आपण ए आणि बी चा निधी या ठिकाणी शोधू शकतो, फाइंड आउट करू शकतो. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. द क्वेश्चन नंबर 5 इज गिवन एज Jaya, Seema, Nikhil and Nilesh put in altogether 3,16,000 rupees to form a partnership with their investing business in the proportion of 3:4:7:6. What was Jaya's actual share in the capital? They made 24%. How much profit did Nikhil make? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3,4,7,6 या प्रमाणामध्ये 3,60,000 रुपयेची भागीदारी केली. तर जयाचे भांडवल किती रुपये होते? या व्यवहारामध्ये 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जया, सीमा, निखिल अँड निलेश या चौघांनी जी गुंतवणूक केलेली आहे त्याचा जो रेशो दिलेला आहे तो आहे 3:4:7:6. मीन्स Jaya's investment in multiple of x 3x, Seema 4x, Nikhil 7x, Nilesh 6x. Their total investment 3x plus 4x plus 7x plus 6x is equal to 3,60,000. So addition of all these 20x is equal to 3,60,000. So x is equal to 3,60,000 divided by 20. 0 0 cancel. 2 1 चा 2, 2 1 चा 2, remains 1, 2 8 चा 16 and 3 0 as it is. Means value of x is equal to 18,000. So the capital of Jaya's capital is equal to 3x is equal to 3 into 18,000
is equal to 18 into 3, 54,000 rupees. This is the capital of Jaya. Then next they ask, if they have 20% profit, what is the profit of Nikhil? So investment of Nikhil investment is equal to 7x is equal to 7 into 18, means here the multiplication of 7 into 18 is equal to 1,26,000 rupees. And as the investment they have profit 12%, means the 12% of 1,26,000. So profit is equal to 1,26,000 into 12 upon 100. 20 cancel, and the multiplication of 126 into 12 is equal to 15,120 rupees. And this is the profit of Nikhil. म्हणजे या ठिकाणी निखिलने जी गुंतवणूक केलेली आहे त्याच्याच 12% त्याला प्रॉफिट झाला असेल, तर निखिलची इन्व्हेस्टमेंट 1,26,000 रुपये आलेली आहे आणि त्याच्यावर 12% आपण केलेला आहे. म्हणजे टोटल न काढता आपण प्रत्येकाचं पर्टिक्युलर सुद्धा प्रॉफिट काढू शकतो किंवा पर्टिक्युलर लॉस सुद्धा काढू शकतो ॲज द इन्व्हेस्टमेंट और ॲज द प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट और रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे गुंतवणुकीच्या पटीमध्ये किंवा त्याच प्रमाणामध्ये त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस होत असतो. तर या पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने पार्टनरशिप यावरील महत्त्वाची प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 38 या ठिकाणी आपल्या लक्षात आला असेल. भेटूया लवकरच नेक्स्ट चॅप्टरसह. थँक्यू व्हेरी मच.